बघितला। त्यानंतर मात्र आपण मैदानावर जात आहोत एक बिग मॅच पाहण्यासाठी। व्ह्यूअर्स बघा पुन्हा एकदा संख्या वाढलेली आहे यूट्यूबवर। चौठायरवा मानकोळी वर्सेस स्वयंभू पायगाव असे दोन संघ आमने सामने ठाकलेले आहेत। दुपारचं वातावरण आहे आणि दुपारच्या वातावरणात आपण पाहतो की तापलेल्या वातावरणात एक जबरदस्त हिट मॅच। योगेश आणि अभिजित ही सलामीची जोडी समोर असतील दीपक मडवी हार्ट ऑफ सिटी असं ज्यांना म्हटलं जातं आणि ज्यांना ज्यांना नावं दिली होती मागच्या 10 ते 12 वर्षात या क्रिकेटमध्ये ते बरेचसे खेळाडू आज जर बघितलं तर नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील। अगदी चाम वाढलेला आहे या संघटनेच्या खेळाचा, कारण बरेचसे चांगले चांगले प्लेयर स्टार प्लेयर या संघटनेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात। स्वयंभू स्पोर्ट पायगाव वर्सेस चौठायरवा मानकोळी ही लढत आपल्यापर्यंत पोहोचत आहे। मित्रांनो नक्कीच 3 षटकांचा हा सामना असेल, कुठेही जाऊ नका, अगदी तुमचा पैसा वसूल सामना तुमच्यापर्यंत पोहोचतोय। आज सुपर संडे आणि सुपर संडेच्या सर्वांनाच शुभेच्छा। दीपक गोलंदाजी सुरुवात करेल लेफ्ट आर्म राउंड द विकेट गोलंदाजी करेल। गोरसे आणि सावंदे गावचे वरिष्ठ नागरिक तसेच माजी सरपंच उपसरपंच सन्माननीय उद्योजक जेही कोणी या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असतील सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे। हुतात्मा चषक 2025 मध्ये आपण या व्यासपीठावर सन्मानित व्हा। चांगला चेंडू मात्र तितकाच चांगला फटका कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे। डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय चौकारासाठी। यावेळी मात्र फ्लिक केलेला आहे, हाफ पोल हाफ फ्लिक आपण बघितला। चेंडू सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार योगेश दळवीच्या बॅटमधून। हा चेंडू बघा अगदी बुंध्यात सोडला होता, डिफेन्स केलेला आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद।
100% फिट असणं खूप महत्त्वाचं असतं. मागच्या सामन्यापासून आपण बघितलं दीपक मडवीला कुठे ना कुठे 100% फिट नव्हता. पहिलं षटक त्याने अगदी मला वाटतं इच्छा नसतानाही टाकायला घेतलं आणि त्याच्या षटकामध्ये आपण पाहतोय 3 चौकार आणि 1 षटकारासह पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर चौथा हिरवा माणकोली संघाच्या लागता येतं त्या तब्बल 19 मोठी धावसंख्या उभारलेली. टीट फॉर टॅट माणकोली संघाला माहित आहे मोठ्या धावसंख्येशिवाय आम्हाला पर्याय नाहीये. हा चांगला चेंडू जितू गवळीचा. इथे माइंडेड गेम पाहतोय आपण जितू गवळीचा, परंतु चेंडू चांगला होता. दळवी अगदी समोर खेळले. शॉर्ट पिच इथे चेंडूची दिशा आणि चेंडूची गतीही चेंज केली होती. हा व्हेरियन्स आहे जितू गवळीचा. नक्की त्याच्या प्रत्येक चेंडूचा जर विचार केला, प्रत्येक चेंडू अगदी 6चे 6 चेंडू तो वेगवेगळ्या पद्धतीने हाताळू शकतो. बेस्ट वर्सेस बेस्ट, जितू वर्सेस योगेश. ते मात्र ओहो पाहतोय आपण शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जीवाचं रान करतोय. टाळ्यांचा गजर जो आहे तो त्या क्षेत्ररक्षकासाठी. ती जागाच तशी आहे. ती जागा म्हणजे डोक्यावर अगदी काट्यांचा मुकुट असते. तिथून चेंडू इकडे तिकडे थोडा तरी गेला तरी मात्र चेंडू थांबत नसतो. फ्लायटेड चेंडू डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. हो आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय नाही योगेश दळवीच्या विकेटसाठी इथं काही पण केलं जाईल. भले एक धाव गेली तर काय, पण त्याची विकेट अतिशय महत्वाची आहे हे जाणलं होतं दीपकने आणि ते हे जाणलं होतं जितूने, म्हणून त्यांनी दोघांनी फेक केली. धावसंख्या धावफलकावर 23 लागलेले 23. कमालीचं क्रिकेट चालू आहे. कश्मकश आपण पाहतोय, संघर्ष पाहतोय. आणि हा संघर्ष जसा जीवनामध्ये आपण 45-50 चे झालो, संघर्ष लग्न झाल्यानंतर जसा जीवनामध्ये सुरू होतो तसा इथे क्रिकेटमध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळतो. धावसंख्या 23 वर पोहोचलेली आहे. स्पर्धा 2 दिवसाची असली म्हणून काय झालं, आम्ही आमचे प्रयत्न 100% करणार. उंच उडालेला फटका मात्र डिस्टन्स कमी होतं. लॉंग ऑन सीमारेषेवर सरळ झेल आणि फलंदाज फेल. पंचवीस मध्ये हार्दिक स्वागत. 23 धावा धावफलकावर. चेंडू हवेमध्ये, कडक फटका आहे, नाही रोखू शकत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषा पार, षटकार. क्या बात आहे. एकविरा मातेला प्रणाम केलेला आहे डीजे मास्टर. आणि खरंच आगरी कोळ्यांचं दैवत आहे एकविरा माता. आज महाराष्ट्रात असा आगरी कोळी नसेल ज्याने आतापर्यंत आयुष्यात उभ्या आयुष्यात एकविरा मातेचं दर्शन घेतलं नसेल. सर्वांचीच लाडकी आणि सर्वांचंच श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा मातेला पुन्हा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रणाम करूया. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे 29. आणि शेवटचं षटक चंदनकडे सोपवलेलं आहे. महागडा ठरला. पहिल्या षटकात दीपक, त्याच्या षटकात 19 धावा आल्या, 3 चौकार 1 षटकार. जितूच्या सेकंड ओव्हरमध्ये आपण बघितल्या 9 धावा आल्या, 10 धावा आल्या. परंतु इथे चंदनच्या खांद्यावर जबाबदारी आहे.
मला वाटते एक शेवटचा प्रयत्न असेल की 40 धावांच्या आतमध्ये चौथा हिरवा माणकोळी संघाला रोखावं. मात्र चौथा हिरवा माणकोळी संघाच्या बाजूने जर आपण विचार केला ना तर 45 प्लस हे त्यांचं नक्कीच त्यांच्या माइंडमध्ये असेल कॅप्टन बिंदास माळीच्या. बघूया मात्र कसा खेळ होतोय शेवटच्या षटकामध्ये. कश्मकश सुरू आहे. ओ तेच तरार चेंडू जेन्युइन इन स्विंग. जेव्हा काल श्रीनाथची आठवण व्हावी अशा प्रमाणे आपण जबरदस्त इन स्विंग बघितला. बॅकफुटला गेले होते फलंदाज परंतु त्यांना व्यवस्थित शॉट कव्हर करता आलेला नाहीये. गोलंदाज तयार. चंदन सरळ बॅटने खेळलेले जितू आहे तिथे त्यांच्याकडून चेंडू जाण्याच्या अपेक्षा खूप कमी आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 30. अजून 4 चेंडू शेवटच्या षटकातील शिल्लक आहेत. खर तर शेवटचं षटक हे खूप महत्वाचं षटक असतं. पहिलं षटक आणि शेवटचं षटक हे इनिंगची जाण असतं. शॉर्ट पिच चेंडू पंच केलेला आहे. डीपचा क्षेत्ररक्षक मिड ऑफ वरून लॉंग ऑफ वरून येतोय. त्याने फेक केली मात्र 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट चांगली झाली दोन्ही फलंदाजांची. 2 धावा पूर्ण झाल्या. 32 धावा धावफलकावर आल्या. चंदनने शेवटच्या षटकात तसं बघितलं तर फलंदाजांना रोखून धरलेले. एकेरी दुहेरी धावाने फरक पडणार नाहीये स्वयंभू पायगाव संघाला. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. हवेच्या विरुद्ध दिशेने खेळलेला हा फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. लागलेले एक खराब चेंडू आणि षटकाचा नक्कीच दिशा दशा षटकाची बदललेली. चंदन वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोवर वन ड्राइव्ह केलेला आहे. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं नाहीये मात्र 2 धावा कंप्लीट दोन्ही फलंदाजांकडून. 40 प्लस 41 धावा 40 धावा धावफलकावर. आणि या इनिंगचा या पहिल्या हाफचा हा शेवटचा चेंडू. शॉर्ट पिच आपटला होता चेंडू. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि मात्र तिसरी धाव घेताना फलंदाज बाद. 3 षटक संपली. पहिल्या हाफच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पोहोचली ती 42 आणि 18 चेंडू मध्ये 43 धावांचं लक्ष स्वयंभू पायगाव समोर ठेवलेलं आहे चौथा हिरवा माणकोळी संघाने. तत्पूर्वी जाऊया आपण व्यासपीठावर. बिनार गावचे सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती आणि माजी सरपंच किरणजी भोईर साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान आयोजन समितीच्या वतीने आपण करत आहोत. म्हणजे आयोजन समितीला मी विनंती करतोय आपण लगेच त्यांच्या सन्मानाची तजवीज करा. व्यासपीठावर किरणजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. प्रेमाचे उपदार शॉल आणि पुष्पगुच्छ तसेच या स्पर्धेचा एक मानबिंदू या स्पर्धेची आठवण देणारी सन्मान चिन्ह त्यांना प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद किरण साहेब, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल हुतात्मा चषक 2025च्या वतीने मी आपलं आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. So after first inning, we seen the target given by 43 run. Yes, चौथा हिरवा माणकोळी संघाने 43 धावांचं लक्ष्य स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघासमोर ठेवलेले आहे. तर किरण भोईर साहेब रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार.
जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. तत्पूर्वी आपण नक्कीच या स्पर्धेला ज्या दानशूर दात्यांनी विशेष सहकार्य केलेले त्यांची थोडीशी इगतवारी करूया. कारण स्पर्धा म्हटली की आर्थिक तसेच वस्तूच्या रूपाने सहकार्य करणं खूप महत्त्वाचं असतं. चला, चौथा हिरवा मानकोली संघ कॅप्टन बिंदास माळे आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. प्रथम आणि द्वितीय पारितोषिक जे आहे उमेश जयराम पाटील खांडपे, अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा ठाणे ग्रामीण यांच्या मार्फत अंतिम उपविजय संघ हे पारितोषिक. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीर गणेश केणे, माजी ग्रामपंचायत सदस्य गोरसई सावंदे. तर त्यानंतर मॅन ऑफ द मॅच भगवानजी भोईर कासणे, प्रोप्रायटर भगवती एंटरप्राइजेस. टॉस बॉक्स श्री रवींद्र काळेकर MD, प्रोप्रायटर श्रीलक्ष्मी नारायण इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड टिटवाला. स्टँड आहेत जय राघोबाबा स्टँड, जय बजरंग स्टँड. खेळाडू कक्ष स्वर्गीय परशुराम गणू धुमाल यांच्या स्मरणार्थ सागर परशुराम धुमाल यांनी स्पॉन्सर केलेला आहे. स्वर्गीय कमलाकर नारायण केणे स्मरणार्थ नक्कीच यांनाही मानवंदना दिलेली आहे गोरसई संघाने. माजी खेळाडू आहेत स्वर्गीय कमलाकर नारायण केणे, हे जय बजरंग गोरसे संघाचे माजी खेळाडू. त्यानंतर गणेशजी गुळवी साहेब निंबवली, निलेशजी गुरव साहेब कवाड, ओमकार ग्रुप वडपे, प्रेमनाजी वडोलकर, अनंता पाटील, विजय पाटील, सुनील पाटील, मोतीराम पाटील, तेजस पाटील साहेब यांच्या मार्फत आर्थिक सहकार्य लाभले. दानंदजी ठाकरे गोरसई विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सावंदे, गणेशजी केणी जिग्यादादा यांच्या मार्फत या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्टचा पूर्ण भार उचलण्यात आला. मनोहरजी जोशी साहेब अध्यक्ष यांच्या मार्फत आर्थिक सहकार्य झालं. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब यांच्याकडून आर्थिक सहकार्य. संतोषजी सोरे साहेब बापदेव पाडा उद्योगपती. सुदेशजी यांना अण्णा प्रेमाने म्हटलं जातं, सुदेशजी गायकवाड विद्यमान सरपंच गोरसई, कल्पेजी केणे गोरसई युवा सेना उपाध्यक्ष भिवंडी. त्यानंतर सुनील नारायण केणे गोरसईचे उद्योगपती. या सर्वांच्या मार्फत या स्पर्धेला हो आर्थिक सहकार्य लाभलं. तसेच गंगामाता ॲक्वा भिनारचे प्रोप्रायटर हरेश भोईर यांच्या मार्फत या पूर्ण स्पर्धेला मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात आली. थँक्यू सो मच सर्व दानशूर दात्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक आभार व्यक्त करतो. जाऊया पुढील सामन्यासाठी आपण मैदानात. स्वयंभू स्पोर्ट पायगाव वर्सेस चौथा हिरवा मानकोली. 43 धावांचं लक्ष आहे आणि सलामीची जोडी दीपक मडवी जितू भालेकर आणि दीपक मडवी सलामीची जोडी आपण पाहतोय. तत्पूर्वी आपण सामना सुरू होण्यापूर्वी रोहिदास मामा यांचं स्वागत आणि सन्मान करूया. एक गोरसई गावचे मामा, प्रेमाने त्यांना मामा असं म्हटलं जातंय. खरं तर झुंजीचं खूप शौक, तसेच झरपा जे बोलतात त्याचंही खूप शौक, कुस्त्यांचाही त्यांना खूप शौक. खेळाचं म्हणजे खो खो पासून कबड्डी, क्रिकेट, त्यानंतर झुंजी, त्यानंतर झरपा या सर्वच खेळाचा नक्कीच खूप शौक आहे रोहिदास मामा यांना. तर रोहिदास मामा यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. गोरसईचे लाडके मामा असं ज्यांना म्हटलं जातं. हा नक्कीच त्यांचा डान्सही अगदी बघण्यासारखा असतो. नक्कीच असू द्या मित्रांनो. काय आहे माहिती आहे का, जीवन जगताना या सर्व गोष्टी खूप आवश्यक असतात. सिरियस जास्त होऊ नका. नक्कीच आपण 45-50चे झालो. घरादाराची जबाबदारी आपल्यावर आहे हे 100%, परंतु स्वतःसाठी वेळ काढत जा. स्वतःचे काही शौक आहेत किंवा काही आवडीनिवडी आहेत त्याही जपत चला. जाऊया आपण मैदानात. एक मोठा सामना आपल्यापर्यंत पुन्हा येतोय. चौथा हिरवा मानकोली वर्सेस स्वयंभू स्पोर्ट पायगाव. 43 धावांचं लक्ष, सलामीची जोडी दीपक आणि राकेश. बिंदास गोलंदाजीसाठी इथे बिंदासची अग्निपरीक्षा तर असेल, मात्र कुठे ना कुठे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखं आहे की दीपक पूर्णपणे फिट नाहीये. 18 चेंडू 43 धावांची गरज. यस, हिअर इज गो. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप
ओ हो त्याच ठिकाणी बघा हा चौथा चौकार जातोय मागच्या 2 सामन्यामध्ये. हे गुड लक आहे नक्की स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचं. चौकार येतो एक लकी चौकार आणि चौकाराने धावसंख्या धावपलकावर लागते ती 4. दीपकच्या बॅट मधून हे 4 धावा आल्या. श्री गणेश होतो 43 करायचे आहेत मात्र एक टफ एन्काउंटर आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचलेला आहे. शियर अप करताना योगेश यष्ट्यांच्या मागून गोलंदाजाला हा फुलटॉस. ओ हो यस अपील अपील आणि दीपक मडवीची खेळी संपुष्टात. इज गॉन. मी म्हणेन चेंडू तितका खूप चांगलाही नव्हता कारण फुलटॉस चेंडू असे चेंडू दीपक मडवीने बरेच खेळलेले आहेत आणि त्यांच्यावर चांगले शॉटही लावलेले आहेत. कुठे ना कुठे फटक्याची जी निवड होती ती निवड चुकली. रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि रिव्हर्सवर अगदी समोर पकडला गेला. एक चांगला डिसिजन आपण म्हणू शकतो. अगदी यष्ट्यांच्या समोर पकडला होता. यस नाव जितू बालेकर ऑन क्रीज. दीपकचं लवकर बाद होणं किती नुकसानदायक ठरू शकतं ते बघूया आपण कारण 4 धावा धावपलकावर लागलेले आहेत. उत्साह वाढलेला आहे गोलंदाज बिंदासचा कारण दीपक मडवी सारखी विकेट त्याने काढलेली आहे. चेंज ऑफ पेस परंतु चेंडूला खेळून काढलेला आहे थर्डमॅन क्षेत्रामध्ये. एक चांगला फटका आहे माइंडेड शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा. थर्डमॅन सीमारेषा क्लिअर. चेंडूचा टप्पा थोडासा आखूड केला होता खरे तर आपटण्याचा प्रयत्न. त्यानंतर चेंडू थोडा हळू सोडला होता आणि फलंदाजाकडे पूर्ण वेळ होता. स्वतःला बॅकफुटवर सेटअप केलं. लेट कटचा फटका मारला. थोडासा अपर होता आणि थर्डमॅनला चकून चेंडू सीमारेषा पार. चौकार. समोर खेळलेत काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आरामात सिंगल मिळेल आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल 9. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवर जितक्या धावा जास्त जमवता येतील तितका प्रयत्न केला जाईल या 2:45 वयोगटाच्या खेळाडूंकडून कारण त्यानंतर मात्र घमासान असेल. चेंडू पायांवर आदळतोय. सिंगल मिळालेली आहे. आणखी एक नशिबाची डबल मिळेल का? येस येस येस. लेग बायच्या रूपाने ह्या 2 धावा पूर्ण केल्या. नशिबाची साथ आज स्वयंभू पायगाव संघाच्या बाजूने निश्चितच आहे आणि या 2 धावाने धावसंख्या धावपलकावर 11 लागलेली आहे. करायचे 43 म्हणजे अजून 32 ची गरज. हवेचा रोख पश्चिमेकडून पूर्वेकडे झालेला आहे. खरं तर चेंडू वर जास्त गेला तर हवा आपोआप त्याला पुन्हा एकदा मैदानात चेंडू घेऊन येते. या षटकातील शेवटचा चेंडू बिंदास माळी. इथे काय घडलंय नक्कीच चेंडू डॉट गेला होता परंतु यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक योगेश दळवीने धावबाद केलेले फलंदाजाला. दुसरा फलंदाज बाद.
बिंदास याचं हे षटक 9 धावांचं होतं. खरं तर चांगलं म्हणावं लागेल चौथा हिरवा माणकोळी संघासाठी. यस 11 धावा आलेले आहेत स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाच्या पहिल्या षटकामध्ये. उर्वरित 12 चेंडूमध्ये करायचे आहेत अजून 32. गोलंदाज सदाशिव. सदाशिवकडे चेंडू सोपवलेला आहे कॅप्टन बिंदास माळीने. प्रत्येक चेंडू उत्कंठा वाढवेल यात शंकाच नाही. फुल टॉस आहे, फुल टॉल वसूल, षटकार. पहिल्या चेंडूवर नक्कीच गोलंदाज थोडासा धास्तावलेला असतो. नक्की लेंथ कुठे असावी, लाईन कुठे असावी हा विचार त्याला पडलेला असतो. खरं तर हा फुलर लेंथ चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर आला, बॅट फिरली गेली अगदी बॅटच्या मधोमध आणि स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराने धावसंख्या 17 वर पोहोचलेली आहे. 17 वर कोणाला खतरा होते बघूया. कारण स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघ हा संघ नंबर 1 ला रँक करतोय या सीझन मध्ये. हा फुलटॉस आहे. समोर खेळलेले आहेत बिंदास माळी. षटकार कोणाच्या बॅटमधून आला बघा. राकेशच्या बॅटमधून षटकाराने एक बोनस ठरलेला आहे खरं तर स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाला. मी तर म्हणेन त्याचं त्याने काम केलेलं आहे. आता बाकीचं काम करायचंय जितू गवळीला. चेंडू हवेत है, चेंडू हवेत है, फंस गया यहाँ पर जीतू गवळी. एक मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलेला आहे. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका मारण्याच्या नादात जीतू गवळी पकडले गेले लॉंग ऑन सीमारेषेवर आणि फलंदाज जीतू गवळी यांची खेळी संपुष्टात. गोल्डन डक वर बाद झालेले आहेत. इथे मात्र आता उत्साह बघा, बॉडी लँग्वेज पूर्ण बदललेली आहे चौथा हिरवा माणकोळी संघाची. कारण 2 महत्वाचे अडसळ दूर झालेले आहेत. दीपक मडवी, जीतू गवळी हे 2 मोठे फलंदाज बाद झालेले आहेत. इक्वेशन असं आहे 9 चेंडू आणि करायचे आहेत 28 धावा. सॉरी 18 झालेले, सॉरी 25 करायचे आहेत. क्षमस्व, दिलगिरी व्यक्त करतो. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज राहिलेली आहे. नाही, काही आपण नियम राखून ठेवलेले आहेत. आपण सहृदय खेळाडूंचा विचार करू शकतो, हरकत नाही. समजदारपणा दाखवूया. धावसंख्या धावफलकावर 18 लागलेले, उर्वरित 9 चेंडू 25 धावांची गरज. क्षेत्ररक्षण बघूया. शॉर्ट थर्ड मैंने शॉर्ट फाइन लेगे, डीप पॉइंट, डीप कव्हर, लॉंग ऑफ असं ऑफ साइडचं क्षेत्ररक्षण. फुलटॉस डीप कव्हर कडे चेंडू जातोय. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न. थ्रो तर निश्चितच फुल येणार नाहीये कारण क्षेत्ररक्षक खूप दूर होता. 2 धावा आल्या. 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 20 लागलेली आहे. अजून करायचे आहेत 23. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 23 धावांची गरज. हा सामना रंगतोय. हा सामना चेंडू गणिक अगदी उत्साह वाढवतोय. प्रेक्षकही वाढलेले आहेत या सामन्याचे. गोलंदाज तयार. सदाशिव. फुलटॉस. सदाशिवला लाईन भेटत नाहीये. प्रत्येक चेंडू त्याचा फुलटॉस बॅटवर येतोय. दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. 5 चेंडू मध्ये 4 चेंडू टब्बल फुलटॉस टाकलेले तर सदाशिवने. धावसंख्या धावफलकावर 22. करायचे तर 7 मध्ये 21. 7-21 असं इक्वेशन आहे. 3 धावा प्रत्येक चेंडूवर.
समोर चेंडू उडवलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात. लॉंग ऑफ सीमारेषेवर उत्कृष्ट झेल आणि फलंदाज बाद होतोय कॅचच्या रूपाने. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आता पाहिजेत 21. 22 झाल्या 2 षटकामध्ये, पाहिजेत एका षटकामध्ये 21. न्यू बॅट्समन धीरज आणि गोलंदाज अभिकडे गोलंदाजी सोपवलेली. लॉंग रनअपने गोलंदाजी करतो, फास्टर गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये पेस भरपूर आहे. नक्कीच अगदी वेगाने चेंडू टाकतो. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन असं ऑन साईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण कुठे ना कुठे चेंज केलेलं आहे. पॉइंट आहे आपण पाहतोय, शॉर्ट, त्यानंतर डीप थर्डमॅन, डीप कव्हर आणि लॉंग ऑफ. बघा, जिथे क्षेत्ररक्षण लावलं गेलं तिथेच चेंडू गेला. शेवटच्या क्षणी योगेश दलवीने आवाज दिला की पॉइंटला क्षेत्ररक्षक हवा आहे, आणि नक्कीच तिथे क्षेत्ररक्षण लावलं गेलं. यस्केला रातो के कातिल असं ज्यांना म्हटलं जातं. गोलंदाज तयार. अभि 5 मध्ये 20. अंधाधुंदी फटका. ते मात्र 4 चेंडू 20 ची गरज. सामना खऱ्या अर्थाने फिरला कुठे गेला. जिथे दीपक मडवी बाद झाला एसटी चिच्च्या रूपाने, कुठे ना कुठे बॅकफुटला गेला. त्यानंतर जितूच पहिल्याच चेंडूवर बाद होणं खूप इथे नुकसानदेह ठरलं स्वयंभूस्फोट पायगाव संघाला. 4 मध्ये 20. शॉर्ट पी चेंडू. हा चेंडू तर मी म्हणेन नक्कीच स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवण्या इतका होता. मात्र काय झाले तिथे, फलंदाज धाव बाद आय थिंक. यस बघूया. चेंडू डॉट गेला असेल, डायरेक्ट जर यष्टी रक्षकाकडे गेला असेल तर परिस्थिती जैसे थे ठेवा पंच. यस ओके. 3 चेंडू 20 धावांची गरज. सामना जवळजवळ हातून निघालेला आहे आणि एक हास्याची लकीर बिंदास माळीच्या चेहऱ्यावर. चेंडू पायांवर आदळतोय. काय वेग आहे बघा. गोलंदाजीची ऍक्शन जर बघितली तर असं वाटतंय की प्रॅक्टिस भरपूर या खेळाडूची, या गोलंदाजाची. आणि रिदम काय आहे बघा गोलंदाजीचा, जबरदस्त. क्रिकेट खेळताना स्वतःचं रिदम, टेक्निक, तंत्र खूप महत्वाचं असतं. आणि ते वर्षानुवर्ष जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्हाला रिदम येतो बॅटिंग आणि बॉलिंगचा. आणखी एक चांगला चेंडू. आउटसाइड एज लागली. यष्टीरक्षक चूक करत नाहीये. आता मात्र फॉर्मॅलिटी फक्त.
नंबर 1 चा संघ कुठे ना कुठे नंबर 2 संघाशी खेळताना इथे कमी पडला. शेवटचा चेंडू, धावसंख्या धावफलकावर फक्त 24. प्रेमनाथची ती धुवाधार फलंदाजी जी होती, शेवटच्या 5 चेंडूवर त्याने जी फलंदाजी केली, 18 धावा केल्या, टर्निंग पॉइंट ठरलं या सामन्याचं. ड्राईव्ह केलेला आहे आणि अशा प्रकारे विजय संपादन करतो या ठिकाणी चौथा हिरवा मानकोळी संघ. अभिनंदन, सेमीफायनल मध्ये हा संघ पोहोचलेला आहे. चौथा हिरवा मानकोळी अभिनंदन. माझे अध्यक्ष सन्माननीय केणी साहेब, मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाऊया. यस ऑफकोर्स, मॅन ऑफ द मॅच. 18 धावांची खेळी केली होती प्रेमनाथ. एक मॅन ऑफ द मॅच द्या साहेब.